गट संसाधन केंद्र अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या मागणीसाठी चंद्रपुरातील जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। गत 6 महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले असून उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमधील गट समन्वयक व संबंधित कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। ग्रामीण भागातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन तसेच पाणी पुरवठा योजनांचे काम पाहणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नियमित मानधन न मिळाल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर कंत्राटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। थकीत मानधन तात्काळ अदा करावे आणि भविष्यात मानधन वेळेवर मिळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशी यांची प्रमुख मागणी आहे। या आंदोलनामुळे भागातील पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत। हे मागच्या डिसेंबर 2025 पासून ते मे पर्यंत आता 6 महिने कपडे 7वा महिना चालू आहे। 7 महिने आता पूर्ण होते तरी पण मानधन नाही। शासनाकडून मानधन कधी मिळणार, काय मिळणार याची शाश्वती पण नाही आहे। म्हणून आज मानधन नसलं, मानधन नाही त्यामुळे कोणाकडे पैसा पण उरलेला नाही। म्हणून या तप्त उन्हामध्ये आम्ही उघड्यावर इथे आंदोलन करत बसलो आहोत। येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या नागरिकांना तरी आमची कीव येऊ लागलेली आहे। एवढ्या उन्हामध्ये बसलेले कर्मचारी पाहून त्यांना कीव येत आहे, पण शासनाला अजूनही कीव येत नाही। ही शोकांतिका आहे। शासन आपले अभियान राबवत बसत आहे, अभियानामध्ये एवढा मोठा अमाप खर्च करत आहे, पण आमचे मानधन द्यायला त्यांच्याकडे आता निधी उरलेला नाही असे त्यांचं म्हणणं आहे। आजपर्यंत प्रणाली चेंज झाली म्हणून त्यांचा प्रॉब्लेम होता, प्रणालीमुळे पैसे येत नाहीत असं म्हणणं होतं, पण आज ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे बोट दाखवून महाराष्ट्राकडे कुठलाही निधी उपलब्ध नाही आणि केंद्र शासनाचा निधी आल्याशिवाय तुम्हाला मानधन देता येणार नाही म्हणून हात वर केलेला आहे। या शासनाला एक विनंती आहे की त्यांनी आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करावा। सगळ्यांचे आता सर्वतोपरी वय झालेले आहेत, लग्न झालेले आहेत, त्यांचे आई वडील आहेत, म्हातारे आई वडील झालेले आहेत, त्यांच्या दवाखान्याचा खर्च आहे, मुलांच्या फीजचा प्रश्न आहे। हे सगळे ज्या अडीअडचणी त्या ऐरणीवर आलेले आहेत। किमान आमचं सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनी लवकरात लवकर आमचं मानधन द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी चंद्रपूर जिल्हा संघटनेच्या वतीनं देतो।